स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मंडळी, आज आहे मंगळवार आणि आता येत्या शनिवारी श्रावण महिना कधी संपेल काही समजणारच नाही आहे। पूर्ण श्रावण महिना इतका सुंदर गेला, मस्त भक्तिभावाने गेला आणि आता श्रावण संपत आला आहे आणि पाठीमागे बघा किती पाऊस पडतोय। तर आज सांगितलेलंच आहे म्हणजे हवामान अंदाजातर्फे आज भरपूर पाऊस आहे, त्यामुळे स्कूलला सगळ्या शाळांना सुद्धा सुट्ट्या आहेत। तर म्हटलं चला आजचा दिवस आपण पण एन्जॉय करूया, त्यामुळे मी पण सुट्टी घेतलेली आहे। कारण किट्टू म्हणाली की मी पण घरी आहे, तर आपण दोघं मिळून छान वेळ घालवूयात। तर बघा बाहेर तुम्हाला दिसत असेल पूर्ण घरामध्ये पूर्ण पाणी आलेलं आहे। हे बघा पूर्ण पावसाचं पाणी असं घरात येते, इतका वाकडा तिकडा पाऊस पडतोय, भरपूर पाऊस पडतोय। आणि खरंच जर कोणी जॉबला जाणार असेल तर जाऊ नका, कारण का ट्रेनचे भरपूर प्रॉब्लेम्स होणार आहेत आणि सकाळपासून म्हणजे काल रात्रीपासून भरपूर पाऊस पडतो आहे। त्यामुळे जे कोणी वर्क फ्रॉम होम करतायत तर ठीक आहे, पण जर इथून ट्रेनने जर कोणी ट्रॅव्हल करणार असेल तर आजचं ट्रेन ट्रॅव्हलिंग अवॉइड करा, कारण कुठेही अडकण्याची शक्यता आहे। आणि हवामान अंदाज जो सांगितलेला आहे तर त्याच्यातर्फे सुद्धा आपण आपली काळजी घेतली पाहिजे। तर चला आता इथे माझी देवपूजा चालू आहे, थोडीशी देवपूजा झालेली आहे। तर ही बघा मंगळवारची छान अशी देवपूजा माझी सुरू झालेली आहे, मस्त छान प्रसन्न वाटतंय। तर आता मी तुळशी पूजन करणार आहे आणि सूर्याला अर्घ्य देणार आहे। तर जाऊयात आपण आमच्या गॅलरीमध्ये, इथे गंमत पण दाखवते तुम्हाला। तर हे बघा इथून तुम्हाला समोरून मी पाऊस दाखवते, केवढं धुकं पडल्यासारखं झालं आहे, पूर्ण काळोख झालेला आहे, इतका पाऊस पडतो आहे। अगदी कालपासून पाऊस पडतो आहे, पूर्ण हवा वारा वादळ चालूच आहे। तर ही आहे माझ्या गॅलरीतली म्हणजे बेडरूमच्या गॅलरीमधली हिरवळ, तर खूप छान वाटते। झाडं मात्र मस्त सुखावली आहेत पावसामुळे। आणि आता इथे माझं चालू आहे तुळशी पूजन। तर आज मी एकच तांब्या घेतलेला आहे, कारण आज तुळशी मातेला मी पाणी अर्पण करणार नाही आहे, कारण आज एकादशी आहे। तर प्रत्येक रविवारी किंवा एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला पाणी अर्पण करायचं नाही, कारण का तुळशी मातेचा उपवास असतो। तर चला इथे मी आता तुळशी पूजन करून घेते, म्हणजे हळद कुंकू लावून दिवा लावून घेते आणि हे सूर्याला अर्घ्य देऊन घेते। आणि महत्त्वाचं ते म्हणजे आज बघा छान असं जास्वंदीचं फूल इथे उमललेलं आहे आणि आज नेमका बरोबर मंगळवार आहे। मागच्या मंगळवारी याची मी खूप आतुरतेने वाट बघत होती, कारण मागच्या मंगळवारी अंगारकी होती, पण गणपती बाप्पांना मान्य नव्हतं बहुतेक। तर बरोबर 8 दिवसांनी म्हणजे आज पण मंगळवार आहे आणि गणपती बाप्पांचा दिवस आहे, त्याच्यामुळे मग आजच्या दिवशी मी छान असं हे जास्वंदीचं लाल रंगाचं फूल बाप्पाला अर्पण करणार आहे। तर चला मी माझं पूजन करून घेते। आणि हे आहे नर्मदेश्वर शिवलिंग, तर यालासुद्धा मी एकदम छान असं चकचकीत केलेलं आहे, कारण काल सोमवार होता, त्यामुळे दूध अर्पण केलेलं, पंचामृत अर्पण केलेलं, त्यामुळे सगळं असं इथे खराब झालेलं झाडांमध्ये। तर मग मस्त छान असं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावर पण मी जलार्पण करणार आहे। पूर्ण श्रावण महिना जलाभिषेक करते आणि प्रत्येक सोमवारी पंचामृताचा अभिषेक करते, त्याचप्रमाणे गाईच्या कच्च्या दुधाचा सुद्धा अभिषेक करते। तर खूप छान वाटतं, खरं तर प्रसन्न वाटतं आणि महादेवांची शिवांची एक वेगळीच शक्ती आपल्या अंगात आल्यासारखी वाटते। तर आता इथे तुळशी पूजन झालेलं आहे, पण किती वारा येतो आहे ना, तरी पण दिवा काही विझत नाही आहे। तर मी हे फूल तोडून आता गणपती बाप्पांना वाहणार आहे। मस्त छान असं लाल रंगाचं जास्वंदीचं फूल इथे उमललेलं आहे। तर इथे छान अशी देवपूजा झालेली आहे आणि गणपती बाप्पांना मस्त असं लाल रंगाचं जास्वंदीचं फूल इथे अर्पण केलेलं आहे। चला आता मी माझी जी पण काही नित्यसेवा आहे, नित्य पठण आहे, स्वामी चरित्र सारामृत आणि संक्षिप्त श्री गुरुचरित्र, त्याचं पठण करून घेते। तर आता पोह्यासाठी कढीपत्ता ना मी आता माझ्या असा झाडाचा वापरणार आहे, असा मस्त ताजा ताजा फ्रेश फ्रेश। हा बघा, तर आज माझा आणि किट्टूचा छान असे कांदे पोहे खाण्याचा मूड झालेला, तर इथे चाळणीमध्ये थोडेसे पोहे मी भिजवून ठेवलेले
आणि त्याच्यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ घालून हे मी सगळं असं एकत्र करून घेते. आता कढईमध्ये घेतलेलं आहे तेल आणि तेल थोडंसं तापलं की त्याच्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे. मोहरी म्हणजे राई. तर ती राई तडतडली ना छानपैकी की मग त्याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या ज्या मिरच्या असतात तर काही जण लवंगी मिरच्या वापरतात, जास्त मिरच्या वापरतात, पण मी ना कमी मिरच्या वापरते. आम्ही दोघेही तिखट फार कमी खातो. तर त्याच्यानंतर मी इथे थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत, कच्चे शेंगदाणे. ते थोडेसे मी ह्याच्यामध्ये आता तळून घेणार आहे. त्याच्यानंतर मी इथे 2 मिरच्या कापून अशा मोठ्या मोठ्याच कापलेल्या आहेत, जेणेकरून पोहे खाताना त्या हातात येतील, कारण किट्टूसुद्धा पोहे खाणार आहे ना. तर मी एकदम बारीक मिरच्या कापत नाही. आणि हे छान असं व्यवस्थित खमंग भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आणि थोडासा कांदा, एक आपला मीडियम कांदा असतो तो आधीच मी कापून ठेवलेला, तर तो इथे टाकलेला आहे. आणि हे छान आता मी व्यवस्थित मिश्रण आहे ते परतवून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये मगाशी जो भिजवलेले जे पोहे होते ना, तर ते पोहे मी इथे टाकणार आहे आणि ते पण छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं 1-2 मिनटंच फक्त आपण परतायचं आणि आपले पोहे रेडी. तर आपले हे भारतीय पोहे आहेत, हे प्रत्येकाला त्याची रेसिपी माहीत असेल. तुम्ही म्हणाल मी कशासाठी रेसिपी सांगते, मी माझी पद्धत तुम्हाला दाखवली की मी कशा पद्धतीने शॉर्टकट पोहे करते. कारण बरेच जण आणखीन खूप छान छान पद्धतीने पोहे करतात, पण मी मात्र एकदम सिंपल पद्धतीने पोहे करते. तर आता इथे मी ना चवीला साखरसुद्धा टाकलेली आहे. काही जण पोह्यामध्ये साखर टाकतात, पण मी ना इथे अशी तेलातच टाकते, जेणेकरून ना जे साखर आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित विरघळेल आणि मग पोहे टाकल्यानंतर ना व्यवस्थित ती सगळ्यामध्ये अशी मिळून येईल. आणि चवीपुरती टाकली ना की खूप छान लागतं. पोहे करण्याच्या आणखीन तुमच्या काही वेगळ्या पद्धती असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण काही जण वाटाणेसुद्धा टाकतात. तर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण जितक्या पोह्यामध्ये व्हरायटी बनवू ना तितक्या कमी आहेत. पण मी अगदी सिंपल आपले जे रोजचे असतात ना कांदे पोहे, त्या पद्धतीने बनवलेले आहेत. माझ्याकडे आज ओलं खोबरं नव्हतं, नाहीतर ना पोहे झाल्यानंतर ना त्याच्यावरती छान असं ओलं खोबरं असं पेरायचं, मस्त कोथिंबीर पेरायची आणि मस्त लिंबू आपण पिळायचा आणि मग ते खायला ना खूपच मज्जा येते. पण या तिन्ही गोष्टी माझ्याकडे नव्हत्या. माझ्याकडे लिंबू पण नव्हता, ओलं खोबरंसुद्धा नव्हतं. तर आता अशा प्रकारे मस्त पोहे माझे व्यवस्थित परतून झालेले आहेत. बघा किती छान वाटत आहेत. मग असं पोहे खायचं आज टेम्पटेशनच आलेलं. तर किट्टू आणि माझं एकमत झालेलं की आज मस्त मम्मा पोहे कर. तर मग मी लगेच पोहे बनवले आणि आम्ही मस्त या पोह्याचा आस्वाद घेतला. छान सुट्टी होती, बाहेर पाऊस पडत होता. संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आम्ही असा छान संध्याकाळचा टोस्ट, जो आपला रोस्टेड टोस्ट असतो ना, तो आम्ही केलेला आहे आणि तो आम्ही मस्त कॉफी बरोबर एन्जॉय करणार आहोत. छान असा बाहेर पाऊस पडतो आहे. तर आता ना दिव्याची अशी छोटीशी वात जर उरलेली असेल ना, तर असं धूप लावताना ना आपण ती छोटीशी वात याच्यामध्ये ॲड करायची. कुठेही केरामध्ये किंवा बेसिनमध्ये कुठेही अशी टाकायची नाही, ती या धुपामध्येच आपण लावून टाकायची. तर कालपासून भरपूर पाऊस पडतो आहे, सगळीकडे पाणी भरलेलं आहे. त्याच्यामुळे ना आज बऱ्यापैकी ऑफिसमधलं काम कमी होतं. ऑफिसमध्ये पण बरेच जण पोहोचले नव्हते आणि त्यांनी आदल्या दिवशी लॅपटॉप नेलेले नव्हते. त्यामुळे मी सुद्धा छान रिलॅक्स केला. आज वेळ होता, तर त्याच्यामुळे मस्त असं घरामध्ये धूप केलेला आहे. आणि असा धूप आहे ना आपण आपल्या घरामध्ये नेहमी करायचा आहे, तो देवांजवळ फिरवायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जितक्या पण रूम्स असतील त्या प्रत्येक रूममध्ये हा धूप आपण दाखवायचा आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. त्याचप्रमाणे वेळ असल्यामुळे ना मी हळदीचं लिंपणसुद्धा उंबरठ्यावर केलेलं आहे आणि छान उंबरठ्याजवळ दिवा लावलेला आहे. अशा जर गोष्टी मी वेळेत घरी असेल ना तर मी अगदी मनापासून करते. तर आता किट्टू इथे ऑरेंज ज्यूस बनवते आहे. तर सगळे ऑरेंज तिने असे सोलून घेतलेले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये ऑरेंज टाकलेले आहेत, थोडीशी चवीपुरती साखर आणि जर असं पाणी टाकलेलं आहे आणि ते ग्लास पण तिने रेडी करून ठेवलेले आहेत. आणि आता किट्टू करते आहे ऑरेंज ज्यूस. हे चालवायला आता इथे मस्त जारमध्ये ज्यूस रेडी झालेला आहे आणि आता आम्ही सर्व करतो आणि तुम्हाला एकदाच दाखवतो झलक किट्टूने कसं हे ऑरेंज ज्यूस बनवलेलं आहे. तर आता हे ज्यूस आहे ना थोडंसं गाळून घ्यावं लागेल, कारण संत्र्याच्या साली वगैरे जे वरचं असतं ना
तर ते पण असतं. तर हे व्यवस्थित असं आम्ही गाळून घेणार. तर आता मी आणि किट्टू मिळून हे ऑरेंज ज्यूस मस्त छान एन्जॉय करतो. तुम्ही पण या ज्यूस प्यायला, हो की नाही? तर याच नोटवर मी आता माझ्या व्हिडिओचा एंड करते आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.